नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने महिलांच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा केलेले आहेत। आता हे 3000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आलेले असतील किंवा आलेले नसतील। 17 तारखेपर्यंत याची डेट दिलेली होती। 17 तारखेनंतरही काही महिलांचे पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही। परंतु आता असा प्रश्न येतो की तुम्ही ॲपमध्ये तुम्ही भरताना अकाउंट वेगळं दिलेलं होतं आणि तुमचे पैसे वेगळ्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत किंवा त्या अकाउंटवरती किंवा तुमचे पैसे जे आहेत ते जमाच झालेले नाहीत। तर मित्रांनो, आता वेगळ्या अकाउंटवरती कशा पद्धतीने जमा झाले ते अगोदर जाणून घेऊयात। तर मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला ॲपमध्ये तुमचं अकाउंट भरलेलं होतं तर त्या अकाउंटचा आणि पैसे जमा होण्याचा कोणताही संबंध नाही, कारण हे पैसे जे आहेत ते डीबीटी मार्फत सोडण्यात आलेले आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। मित्रांनो, आता याद्वारे तुमचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल तर त्या बँकेच्या खात्यावरती तुमचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। आता मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की आता आधार कार्डला आमची बँक लिंक आहे, हे चेक कसं करायचं? तर मित्रांनो, ते चेक करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या या आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे। या आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीचा इंटरफेस दिसल्यानंतर तिथे लॉग इन बटन दिसते, तर त्या लॉग इन बटनावरती क्लिक करायचं। त्या लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक समोर पेज येणार आहे। तर मित्रांनो, इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा दिसत आहेत, तर तिथे एंटर कॅप्चा दिसत आहेत, तिथं एंटर कॅप्चा करायचा आहे। पुढे जसं दिसतंय तसा एंटर कॅप्चा केल्यानंतर लॉग इन विथ OTPने पुढे जायचं आहे। OTP आल्यानंतर तुम्हाला तिथे OTP टाकायचा आहे। हा OTP तुमच्या मोबाईलला आधार कार्ड जे लिंक असतं तर त्या आधार कार्डवरती येणार आहे। तर मोबाईल नंबरवरती OTP आल्यानंतर तुम्हाला तिथे OTP टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा बँक सीडिंग स्टेटस अशा पद्धतीचा ऑप्शन दिसेल। तर मित्रांनो, बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, अगोदर तिथं आधार नंबर, त्यानंतर बँकेचं नाव, त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस, त्यानंतर ना बघा लास्ट अपडेटेड डेट अशा पद्धतीची मित्रांनो थोडीफार माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला तिथे दिसणार आहे। आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर मित्रांनो, तिथे बँक सीडिंग स्टेटस जो आहे तो तिथे ॲक्टिव्ह दिसला पाहिजे। जर काय तिथे ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। जर का तिथे ॲक्टिव्ह दिसत नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। आता मित्रांनो, जर का इनॲक्टिव्ह दिसत असेल तर तुम्ही काय करणार? तर मित्रांनो, इनॲक्टिव्ह जर का दिसत असेल तर तुम्हाला ॲक्टिव्ह करून घेण्यासाठी भरपूर वेळ जातो। तर त्यासाठी मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पर्याय याला सांगितलेला आहे की मित्रांनो, तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच त्याला आपण शॉर्टमध्ये IPPB बँक म्हणतो, ज्याचं खातं पोस्टामध्ये उघडलं जातं, तर तिथे तुम्हाला जाऊन सिम्पली तुम्हाला खातं उघडायचं आहे। आता तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं उघडलं तर तुम्ही म्हणाल की हे आधार सीडिंग कसं होणार? तर मित्रांनो, तुम्ही हे खातं उघडल्यानंतर एका दिवसामध्ये तुमचं आधार सीडिंग तुमच्या बँकेला होत असतं। तर मित्रांनो, हे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं जे खातं आहे तर ते डिजिटली ओपन केलं जातं। डिजिटली ओपन केलं म्हणजे त्याचं एक कार्ड दिलं जातं, तर ते कार्ड जे असतं तेवढंच त्याचं असतं, त्याला पासबुक वगैरे काही नसतं। परंतु हे खातं उघडल्यानंतर तुमचं आधार सीडिंग जे आहे ते एका दिवसात होणार आहे आणि तुमचे जे लाडके बहीण योजनेचे पैसे आहेत ते तुमच्या IPPBच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। आता त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे, त्याच पद्धतीने तुमच्या बँकेला तुमचा आधार संलग्न आहे, म्हणजेच DBT फॉर्मॅटद्वारे तुमच्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होऊ शकतात। तिथे स्टेटस ॲक्टिव्ह दिसतोय, आधार सीडिंग आहे, तरीसुद्धा तुमच्या बँकेमध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे, तरीसुद्धा तुमच्या बँकेमध्ये पैसे आलेले नाहीत। तर मित्रांनो, काळजी करण्याची गरज नाही। तुमचं जर का ही सगळी माहिती बरोबर असेल तर तुमच्या खात्यामध्ये 17 तारखेपर्यंत किंवा 17 तारखेनंतर थोडासा उशीर लागू शकतो, परंतु पैसे 100% येणार आहेत, अशी शासनाची माहिती आहे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीचे तुम्हाला जर का नवनवीन व्हिडिओज लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात जर का पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।